अशी कुठलीही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स किंवा बिझनेस मॅनेजमेंट्स आहेत जिकडे रिस्क नाही आहे असं तुम्हाला वाटत असेल? ऑफकोर्स नॉट. रिस्क तर प्रत्येक बिझनेस मॅनेजमेंट किंवा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्समध्ये असतात आणि असे जे रिस्क आहेत त्याला आपण कम्प्लिटली एलिमिनेट तर करू शकणार नाही. तर असे जे रिस्क आहेत त्याला आपण मॅनेज करू शकतो किंवा ॲनलाइज करून प्रॉपर प्रिकॉशन्स किंवा प्रॉपर प्रिव्हेंटेशन्स घेऊ शकतात. तर असे जे मॅजिकल पर्सन्स किंवा एम्प्लॉईज असतात त्याला आपण काय म्हणतात? तर फायनान्शियल रिस्क मॅनेजर्स. ऑफकोर्स फायनान्शियल जे रिस्क असतात त्याला हे लोक मॅनेज करतात, ॲनलाइज करतात आणि म्हणून ह्याला आपण फायनान्शियल रिस्क मॅनेजर्स म्हणतो. सो आय होप की आतापर्यंत तुम्हाला एक आयडिया आला असेल की आपण आज कुठला टॉपिक डिस्कस करणार आहोत. सो आज आपण फायनान्शियल रिस्क मॅनेजर्स किंवा FRM कशी बनू शकता आणि ह्याच्यासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया असते, स्कोप काय असते, हे सगळं आपण बघणार आहेत. सो हाय, दिस इज सायमा शेख, सर्टिफाईड करिअर काउन्सिलर. हा क्रॉसरोड सिरीजच्या न्यू एपिसोडमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करते. सो आतापर्यंत अजून एक आयडिया आला असेल की FRM म्हणजे ह्यांचं मेन जॉब रोल काय असतो किंवा काय ह्यांचे वर्किंग प्रोफाईल्स काय असतात. तर प्रॉपर रिस्कला ॲनलाइज करणं किंवा मॅनेज करणं, न्यू स्ट्रॅटेजीज जे आहेत त्याला डेव्हलप करणं, इम्प्लिमेंटेशन्स बघणं, हे FRMचं मेन जॉब रोल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असते. टॉप इंडस्ट्रीज जे असतात म्हणजे जे मेन इंडस्ट्रीज आहेत जे FRM ला मेनली रिक्रूट करतात ते म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट बँक्समध्ये बघू शकता. इन्व्हेस्टमेंट बँकर्स असतात जे FRM ला हायली रिक्रूट करतात. कमर्शियल बँक्स असतात, सेंट्रल बँक्स ऑफ कंट्रीज आहेत, इन्शुरन्स कंपनीज आहेत, असेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत, क्रेडिट रेटिंग कंपनीज, कन्सल्टिंग फर्म्स अँड गव्हर्मेंट अँड रेग्युलेटरी बॉडीज. गव्हर्मेंट अँड रेग्युलेटरी बॉडीजमध्ये जे RBI आहे, आपली सेंट्रल बँक आहे किंवा नॅशनलाइज बँक्स आहेत, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, हे सगळे नॅशनलाइज बँक किंवा सेंट्रल बँक FRMला रिक्रूट करतात आणि अप्रॉक्स जवळ 56,000-58,000चं पॅकेज असतो पर मंथचा FRMसाठी फ्रॉम नॅशनलाइज बँक. अँड फ्रॉम सेंट्रल बँक नियरली अबाउट 28 lakhs to 36 lakhsचा पॅकेज असतो ॲन्युअली FRMसाठी. सो सेंट्रल बँक किंवा गव्हर्मेंट ऑफ इंडियाला पण तुम्हाला जर सर्व करायचं असेल तर FRM बनून एक छान ऑप्शन तुम्हाला तिकडे भेटून जाईल. नाव टॉप कंपनीज किंवा टॉप ऑर्गनायझेशनचे आपण नाव बघूया की कुठले कंपनीज आहेत जे FRMला रिक्रूट करतात. तर ICBC आहे, सिटी ग्रुप आहे, KPMG आहे, डिस्ट बँक आहे, USB, क्रेडिट स्विस, PwC, HSBC असे जे टॉप कंपनीज आहेत हे FRMला मेनली रिक्रूट करतात. FRMचे जे मेन जॉब रोल्स असतात किंवा प्रोफाईल्स असतात हे कॅटेगराइज्ड असतात. क्रेडिट रिस्क. आता क्रेडिट रिस्क म्हणजे जे बँक्स आहेत जिकडे आपण लोन म्हणजे क्रेडिट बँक्स जे असतात किंवा कमर्शियल बँक, इन्व्हेस्टमेंट बँक जे असतात हे लोन्स प्रोव्हाइड करतात. मोस्टली हा लोन रिकव्हरी डिपार्टमेंट असेल किंवा इंटरेस्ट रिकव्हरीचे हे जे बघणं असतं किंवा म्हणजे किती रिटर्न येणार आहेत, किती डेप्टमधून जाणार आहेत, बॅड डेप्टमधून, हे सगळं बघणं म्हणजे क्रेडिट रिस्क अंडर येतात. तर क्रेडिट रिस्कचा जॉब प्रोफाईल असेल, सबसेक्शन्स असतील, पोर्टफोलिओ रिस्क आहे, ऑपरेशनल रिस्क आहे, लिक्विडिटी रिस्क, मॉडल रिस्क, फिक्स्ड इन्कमचे रिस्क असतात, डेरिव्हेटिव्ह रिस्क आहे, कमॉडिटी रिस्क, मार्केट रिस्क. मार्केटमध्ये जेवढे पैसे वगैरे असतात किंवा लोन्स वगैरे असतात आणि रेग्युलेटरी रिस्क. तर असे सब सेक्शन्समध्ये ह्यांचे जे वर्क प्रोफाईल आहे हे डेझिग्नेटेड असतात. जॉब प्रोफाईल फायनान्शियल रिस्क मॅनेजर्स जे आहे ते असेट्सला जे थ्रेटनिंग जे असेट्ससाठी जे थ्रेट्स असतात किंवा थ्रेटनिंग्स असतात त्याला आयडेंटिफाय करणं, त्याला मिनिमाइज करणं, बिझनेस रिस्क असतात किंवा काउंटर अटॅक्स रिस्क असतात बिझनेसमध्ये, त्याला एक प्रॉपर सोल्युशन प्रोव्हाइड करणं आणि त्याला ॲनलाइज करून एक प्रॉपर सोल्युशन देणं. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे मेनली FRM कडून किंवा ऑफकोर्स FRM कडून रिकमेंडेशन्स घेतलं जातात. ओव्हरऑल जी इंटरनल टीम असते त्याला एकत्र करून जे पण प्लॅन्स किंवा स्ट्रॅटेजीज आहेत त्याला इम्प्लिमेंट करणं, हे सगळं मेन रिस्पॉन्सिबिलिटीज असतात जे FRM साठी आहे.
एलिजिबिलिटी एफ आर एमची म्हणजे तुम्ही आफ्टर 12th किंवा आफ्टर 10th पण करू शकता. काही मेन असे स्ट्रीम्स नाही आहेत की सायन्स फील्ड हवं आहे किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड हवं आहे. आफ्टर 10th आफ्टर 12th किंवा फ्रॉम आर्ट्स बॅकग्राऊंड, सायन्स बॅकग्राऊंड किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड तुम्ही एफ आर एम करू शकता. काइंड सजेशन हाच असेल की आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही एफ आर एम करा. एफ आर एम जवळ 1 इयर किंवा 1.5 इयरमध्ये तुमचं कंप्लीट होऊन जाईल. ह्याचे 2 पार्ट्स असतात, म्हणजे एक्झाम्सचे 2 पार्ट असतात, पार्ट 1 अँड पार्ट 2. CA, CFP, CMA हे म्हणजे जसे कोर्सेस आहेत तसेच एफ आर एमचा पण कोर्स आहे. बट जे डेव्हलपिंग कंट्रीज आहे म्हणजे डेव्हलपिंग किंवा अंडर डेव्हलप्ड कंट्रीज आहे, इकडे हा एक ॲडिशनल कोर्स आहे. पण जे डेव्हलप्ड कंट्रीज आहे, US आहे, UK आहे किंवा अदर युरोपियन कंट्रीज आहे, इकडे एफ आर एमला मास्टर डिग्री घोषित केली गेली आहे. अंडर UGC इंडियामध्ये अजून ही मास्टर डिग्री तर नाही आहे, बट विथ CA, CS किंवा CMA तुम्ही एफ आर एम पण करू शकता. अँड आफ्टर ग्रॅज्युएशन केलं तर तुमच्यासाठी इझी असेल सब्जेक्ट्स समजून घेणं आणि त्याचे एक्झाम्सला अपियर करणं. 2 पार्ट्समध्ये म्हणजे पार्ट 1चे आपण सिलेबस बघूया. 4 सब्जेक्ट्स असतात. तर फर्स्ट सब्जेक्ट तुमचं असेल फाउंडेशन ऑफ रिस्क मॅनेजमेंट, फायनान्शियल मार्केट्स अँड प्रोडक्ट, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड मॅथ्स, व्हॅल्युएशन अँड रिस्क मॉडेल्स असे तुमचे 4 सब्जेक्ट्स असेल. 20-20 आणि 30-30 असे जे तुमचे मार्क्स आहे ते इकडे बायफर्केटेड असतील. सेकंड पार्टमध्ये तुम्हाला परत 5 सब्जेक्ट्स असेल. मार्केट रिस्क मेजरमेंट अँड मॅनेजमेंट, क्रेडिट रिस्क मेजरमेंट अँड मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, ऑपरेशनल अँड इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट अँड करंट इश्यूज इन फायनान्शियल मार्केट्स. 25-25-25, 15-10 असे तुमचे पर्सेंटेज वाईज हे जे सब्जेक्ट्स आहेत ते परत तुमचे बायफर्केटेड असतील. हे 2 पार्टमध्ये तुम्हाला पेपर्स द्यायचे आहेत. मे मंथ आणि नोव्हेंबर मंथ हे जे मेन मंथ्स असतात एक्झामसाठी. प्रायर 6 मंथ्स तुम्हाला इकडे रजिस्टर करायचं असेल. रजिस्ट्रेशन तुम्ही गाबच्या अंडर करू शकतात. गाब एक इन्स्टिट्यूट किंवा वर्ल्ड वाईड रिनोन इन्स्टिट्यूट आहे. ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्स हा गाबचा फुल फॉर्म आहे. US बेस्ड हेडक्वार्टर आहे. तर इकडे तुम्ही ह्याच्या अंडर रजिस्टर करून घेऊ शकता. रजिस्ट्रेशन फी किंवा इन्व्हेस्टमेंट काय असेल तर तुमचं एनरोलमेंट इन्व्हेस्टमेंट असेल $400 म्हणजे US डॉलरमध्ये अकॉर्डिंग टू इंडियन रुपीज कन्वर्ट करून घ्या. एनरोलमेंट फी 400. पार्ट 1 आणि पार्ट 2 आता इकडे तुमची जे रजिस्ट्रेशन किंवा तुमची जी ॲडमिशन फीज असेल ते बायफर्केटेड असेल. जर तुम्ही अर्ली बर्डमध्ये असाल तर तुम्हाला हेवी डिस्काउंट ऑफर्समध्ये असेल. स्टँडर्ड फी असते आणि लेट फी असते. तर अर्ली बर्डसाठी फॉर पार्ट 1 $425 आहे, 550 फॉर स्टँडर्ड अँड 725 फॉर लेट फी. पार्ट 2मध्ये परत अर्ली बर्डसाठी 350, 475 फॉर स्टँडर्ड आणि $650 हे तुमची लेट फीमध्ये असेल. तर अप्रॉक्स इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर पार्ट 1साठी 60 to 75,000चं इन्व्हेस्टमेंट असेल आणि पार्ट 2साठी 35 to 45,000चं तुमचं इन्व्हेस्टमेंट असेल. हे आता तुम्ही रजिस्टर करून एनरोल करून जे तुमचे डेट्स असेल एक्झाम्सचे ते तुम्ही रिशेड्यूल पण करू शकता. काही चार्जेस नसेल आणि तुम्ही डेफर पण करू शकता. डेफर केलं तर तुम्हाला पेनल्टी किंवा कॉस्ट असेल $200चं. 4 इयर्सचं तुमचं व्हॅलिडिटी असतो. तर आफ्टर पार्ट 1 तुम्ही पार्ट 1 क्लिअर केलं तर विदिन 4 इयर्स तुम्ही पार्ट 2 पण क्लिअर करू शकता. आता इकडे तुमचे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतील ते तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट. तर व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे नॉन एक्सपायर्ड आणि व्हॅलिड विथ फोटोग्राफ ड्रायव्हिंग लायसन्स अँड पासपोर्ट कंपल्सरी असेल. सो पार्ट 1 अँड पार्ट 2 क्लिअर केल्यानंतर तुम्हाला जे एक्सपिरियन्स दाखवावं लागेल म्हणजे तुमचं जे 2 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल त्याची पण व्हॅलिडिटी आहे. पार्ट 2 क्लिअर केल्यानंतर विदिन 5 इयर्स तुम्हाला 2 इयर्सचा एक्सपिरियन्स घ्यावं लागेल आणि ते तुम्हाला गापला सबमिट करावं लागेल. गापला सबमिट केल्यानंतर तुमचे जे सर्टिफिकेशन्स असतात ते तुम्हाला गाप ॲज सर्टिफाईड FRM म्हणून तुम्हाला दिलं जाईल.
नाव ह्याची सॅलरी किंवा स्टार्टिंग सॅलरी, स्टार्टिंग पॅकेज काय असेल, तर ॲज अ फ्रेशर किंवा ॲज अ स्टार्टिंग रेम्युनरेशन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता अप्रॉक्स 4 to 5 lakhचं पॅकेज ॲन्युअल तुम्हाला इकडे भेटून जाईल. आता हे जे FRMचे इंटरव्ह्यूज असतील ते पण तुमच्या नॉलेज आणि स्किल्सवर असतील, तर अजून तुम्हाला मार्केटमध्ये पण अपडेटेड राहावं लागेल. स्किल काय रिक्वायर्ड असेल, तर स्किल्समध्ये तुम्ही जर कम्युनिकेशन स्किल तुमची स्ट्रॉंग आहे, कन्व्हिन्सिंग पॉवर स्ट्रॉंग आहे, ॲनलायझेशन पॉवर किंवा ऑब्झर्वेशन स्किल्स असेल, तर तुम्ही FRMसाठी एक सुटेबल कॅन्डिडेट असाल. सो आय होप आतापर्यंत जे पण तुमच्या मनात क्वेरीज असली, म्हणजे तुमच्या मनात क्वेरीज होती साठी FRM कसं करायचं, काय स्कोप आहे, ते क्लिअर झाली असेल या व्हिडिओच्या माध्यमातून. अजून काय अशी क्वेरीज किंवा डाऊट्स असेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आम्ही त्याचे व्हिडिओज तुम्हाला त्याचे जे व्हिडिओजच्या माध्यमातून त्याचे रिप्लाय तुम्हाला देत राहू. अजून अशी खूप करिअरबद्दल आम्ही या क्रॉसरोडच्या सिरीजच्या माध्यमातून व्हिडिओज अपलोड करत राहणार आहे. तर एव्हरी वेनसडे आणि एव्हरी सॅटर्डे आपले मराठीमध्ये आणि हिंदी इंग्लिशमध्ये व्हिडिओज अपलोड होत राहतात. तर स्टे ट्यून्ड. अजून इफ तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करून ठेवा, तर पुढचे जे पण व्हिडिओज असेल त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला नोटिफाय करत राहू. लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.